टाइम्स प्रायोजक राम बंधू जलजीरा। विरोधकांनी देशातील 70 कोटी महिलांचा अपमान केला। विरोधकांनी नारी शक्तीचा अपमान केला। महिला विधेयकाचा विरोध करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांचे खडे बोल। महिला आरक्षण विधेयकाबाबत माझ्यासाठी ओपन डिबेट करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना खुलं आव्हान। तर सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचं आव्हान स्वीकारलं। राहुल गांधींनी देशातील महिलांची माफी मागावी। मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर सडकून प्रहार। तर महिलांना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार। खासदार संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट। महिला आरक्षणाबाबत शिवसेना उबाठा आणि मनसेच्या भूमिकेबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर। दोन्ही नेत्यांची मुंबईमध्ये भेट झाल्याची माहिती। कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्याचं बच्चू कडूंचं आश्वासन, सूत्रांची माहिती। मुंबई महानगरपालिकेच्या निधी वाटपामध्ये साटम यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांना झुकतं माप दिल्याचा आरोप। विरोधकांच्या आरोपांनंतर निधीमध्ये कपात करण्याचं साटम यांचं पालिकेला पत्र। लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकरची महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला हजेरी। न्यायालयानं दिली होती ऑनलाईन हजर राहण्याची परवानगी। नगरसेवक झाल्यावर पहिल्यांदाच सर्वसाधारण सभेला हजेरी। मुंबईमध्ये भोंदू फकीर इरफान नियाज अहमदला अटक। महिलांना बेशुद्ध करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा भोंदूवर आरोप। कांदिवली पोलिसांची कारवाई। टिटवाळ्यामध्ये 6 कोटींच्या 5000 MDMA गोळ्या जप्त। पॉल आणि सुफियान या 2 आरोपींना अटक। आलिशान घरातून मुंबईमध्ये ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याची माहिती। निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर 27 एप्रिलला सुनावणी। फरार संशयित आरोपी निदा खानवर अटकेची तलवार कायम। नाशिकच्या लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणामध्ये निदावर आरोप। मुंबईच्या वडाळा आरटीओ परिसरामध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बसला आग। भीषण आगीमध्ये 3 बस जळून खाक। आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू। आणि छत्तीसगडमध्ये एक खासगी विमान कोसळलं। विमान नारायणपूरमधील आरा या पर्वतावर आदळलं। व्हिडिओमध्ये आरा पर्वतावरून धूर निघतानाची दृश्य। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, बुलेटिन मध्ये पुन्हा एकदा स्वागत। सुरुवात नाशिकच्या बातमीने करूयात। नाशिकच्या IT कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरण आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे। अत्यंत धक्कादायक हे प्रकरण आहे। रजा मेमन, शफी शेख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली गेलेली आहे। धार्मिक भावना दुखावण्यासह धर्मांतराचा प्रयत्न आणि त्या धर्मांतराच्या प्रयत्नामध्ये मदत असा या दोघांवर आरोप आहे। ATSनं रजा मेमन आणि शफी शेखची कसून चौकशी केलेली आहे। त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्यावेळेला त्यांना पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे आणि ती 14 दिवसांची आहे। अधिक माहिती आपण घेऊया आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून। लक्ष्मण, काय अपडेट? नाशिकमध्ये घडलेल्या TCS प्रकरणामधील 2 आरोपींची आज पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना आज पुन्हा नाशिक न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। या दोन्ही आरोपींना
न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून हे सगळं प्रकरण ज्या पद्धतीनं पाहायला मिळतं किंवा या प्रकरणातले अनेक मोठे धक्कादायक बाबी ज्या आहेत त्या समोर येतात. या प्रकरणामध्ये या 2 आरोपींची यापूर्वी एटीएसने देखील चौकशी केलेली होती. एटीएस कडनं देखील या प्रकरणाची माहिती घेण्यात आली होती. यापूर्वी जी पोलीस कोठडी त्यांची घेण्यात आलेली होती, केवळ मोबाईलचा जो क्लोन रिपोर्ट आहे त्या क्लोन रिपोर्टची चौकशी, त्या क्लोन रिपोर्टचा तपास करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांनी व्हॉट्सअप चॅटिंगच्या द्वारे काही महिलांचं जे त्यांचं लैंगिक शोषण झालंय, काही महिलांचं धार्मिक भावना दुखावलेल्या, त्यांचा डिजिटल पाठलाग त्यांनी केलेला होता, अशा स्वरूपाचा आरोप त्यांच्यावरती होता. आणि मग हा डिजिटल पाठलाग नेमका कसा करण्यात आलेला होता, नेमकं त्यांचं काय संभाषण होतं, या सगळ्या पार्श्वभूमीवर ही 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळवलेली होती. मात्र आता या आरोपींना न्यायालयाच्या समोर जेव्हा हजर करण्यात आलं तेव्हा न्यायालयाने यांना पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. त्यामुळे आतापर्यंत 4थ्या गुन्ह्यापर्यंत यांना पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. जर पोलिसांना आणि एसआयटीला गरज पडली तर या आरोपींना पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीतून पुन्हा न्यायालयात हजर करून पुन्हा पोलीस कोठडी देखील घेतली जाऊ शकते. मात्र तुर्तास या सगळ्या आरोपींना, अर्थात या 2 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. सुवर्णा, नक्की धन्यवाद लक्ष्मण, आपण माहिती दिली त्याबद्दल. ब्रेक नंतर मोठी बातमी आहे. बातमी छत्तीसगडमध्ये समोर येते. छत्तीसगडमध्ये एक बातमी आपण नेमकी काय आहे पाहूया. छत्तीसगडमध्ये एक खासगी विमान कोसळलेलं आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. हे विमान कुठे होतं, कुठून जात होतं, तर नारायणपूरमधल्या आरा पर्वतावर हे विमान कोसळल्याचं कळतंय. व्हिडिओमध्ये आपण काही वेळानं पाहू शकणार आहोत. आरा पर्वतावरनं धूर निघतोय आणि धूर निघताना हे विमान कशा प्रकारे कोसळलं, हा जो पर्वत दिसतोय दृश्यांमध्ये तो आहे आरा पर्वत. आणि या आरा पर्वतांच्याच वादीमध्ये आता हे विमान कोसळलं आणि विमान कोसळता क्षणीच धुराचे लोट उसळलेत. या ठिकाणी पोलीस दाखल झालेले आहेत. विमान नेमकं कोणत्या कारणामुळे कोसळलं हे सांगता येत नाही. मात्र हे धुराचे लोट पाहून आपण पाहू शकतोय कशा प्रकारे मोठा अपघात झालेला आहे. आपल्यासोबत प्रशांत लीला रामदास जोडले गेलेत, आपले प्रतिनिधी. प्रशांत, आपण पाहतोय की विमान कोसळलं आणि मोठा अपघात झाला. किती जीवितहानी झाली आहे, नेमक्या कोणत्या कारणामुळे हे विमान कोसळलंय, काय सांगता येत आहे? जर बघितलं आपण जशपूर मधील नारायणपूर क्षेत्रातली घटना आहे. एक खासगी विमान अपघातग्रस्त झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. नारायणपूर क्षेत्रामध्ये जे वेगवेगळे पर्वत रांगा आहेत त्यामध्ये हे विमान क्रॅश झाल्याची माहिती पुढे आहे. आणि महत्वाचं म्हणजे प्रत्यक्षदर्शी अनेक लोकांनी स्पष्ट केलं आहे की हे विमान खास करून जर बघितलं तर अतिशय जमिनीच्या जवळ उडताना पाहायला मिळतो. आणि जेव्हा ते पर्वतरांगांच्या जवळ गेलं त्यावेळेस ते खास करून तिथे क्रॅश झाला आणि त्यानंतर त्या विमानाला एकदम आग लागली. त्यानंतर संपूर्ण विमान आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये पूर्ण धुवा पाहायला मिळाला. आणि घटनास्थळी सध्या आता कलेक्टर, त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दाखल झालेले आहे, पोलीस अधीक्षक दाखल झालेले आहे. आणि सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते की हे खाजगी विमान आहे. लवकरच या विमानामध्ये किती जण दगावले किंवा किती जण बचावले याची माहिती लवकरच पुढील. महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं हे जे व्हिडिओ जर बघितले आपण, त्याची व्हिडिओ अतिशय धक्कादायक असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामध्ये हे विमान, हे जे खासगी विमान आहे त्याला आपण चार्टर्ड विमान असं संबोधतो, ते जमिनीच्या अतिशय जवळून जाताना पाहायला मिळालं आहे. आणि त्यानंतर हे पर्वत रांगाच्या दरम्यान घटनाग्रस्त झाल्याची पाहायला मिळालं आहे. आणि सोबतच संपूर्ण परिसरामध्ये एकदम धुवा आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद प्रशांत, सविस्तर माहितीसाठी. आपण या पर्वतरांगात झालेला अपघात बघितला, हा नेमका कशामुळे झालाय हे अजून समजलेलं नाही, मात्र दुर्घटना मोठी आहे. इथे वेळ झाली एका विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.